नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका आणि TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या इतर एक्झामबद्दल महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत। अजून अंगणवाडी मुख्य सेविका एक्झाम केव्हा होईल हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती आहे ग्रुप लेवल टायमर, म्हणजे एक्झाम जे MCQ प्रश्न सॉल्व करणार आहोत त्यामध्ये टायमर दिले जाणार आहे आणि त्यामध्ये ग्रुप पाडण्यात येणार आहे। तर ते कसं पाडणार येणार आहे हे समोर दिलेलं आहे। तर यामध्ये वाचून घेऊया काय सांगितलं आहे। ICDSने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्याच्या प्रकाशात परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर यामध्ये ग्रुप पाडण्यात आलेला आहे। तर बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये 4 कालबद्ध विभाग असतील। पण काय ह्या एक्झामला आपल्या ICDS म्हणजेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे सुपरवायझरची एक्झाम आहे। त्यामध्ये 2 ग्रुप असणार आहेत, A आणि B। त्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये 50 प्रश्न असणार आहेत आणि 45 मिनिट असणार आहेत, यामध्ये दिलेलं आहे। मागील विभागासाठी दिलेला सर्व वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केलेला आहे। या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नाचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही। मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील, हे लक्षात घ्यायचे आहे। उमेदवारांना कोणताही प्रयत्न केला असो वा नसो पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो। याचा अर्थ असा की त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्याआधी उमेदवारांना त्या चिन्हांकित प्रश्नामधून पुन्हा एक विभागात जाऊ शकतात। हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नाचे मूल्यमापन केले जाईल, लक्षात ठेवायचे नाही। बघा, अशा पद्धतीने ग्रुप पाडण्यात येणार आहेत। सुरुवातीला एक ग्रुपचे प्रश्न सॉल्व करायला येतील। तर त्यामध्ये इंग्रजी व्याकरणावर 5 प्रश्न दिसतील आपल्याला, मराठी व्याकरणावर 5 प्रश्न, सामान्य ज्ञानावर 10 प्रश्न दिसतील, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायद्यावर 10 प्रश्न, पोषण अभियानवर 5 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता किंवा अंकगणितवर 10 प्रश्न आणि संगणक ज्ञानावर 5 प्रश्न, असं एकूण 50 प्रश्न आपल्याला ग्रुप A मध्ये दिसतील आणि त्याला वेळ असेल 45 मिनिट। नंतर मग दुसरा ग्रुप सुरू होईल, म्हणजे विभाग दुसरा सुरू होईल, म्हणजे हे 45 मिनिट संपल्यानंतरच आपल्याला ग्रुप B चे प्रश्न दिसतील। तर मग तेव्हा नंतर आपल्याला इंग्रजीचे 5 प्रश्न, मग मराठीचे 5 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 10, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायद्याचे 10 प्रश्न, पोषण अभियानचे 5 प्रश्न आणि मग अंकगणित बुद्धिमत्ताचे 10 प्रश्न आणि सामान्य ज्ञानचे 5 प्रश्न असं दुसऱ्या विभागात सुद्धा दिसणार आहेत। हे ICDS एक्झामबद्दल झालेलं आहे। अशा पद्धतीने त्यांचा टायमर राहणार आहे। 100 प्रश्न 90 मिनिट टाईम राहणार आहे, लक्षात घ्यायचे हे टायमिंग। आधी टायमिंग जास्त होता, आता कमी झालेलं आहे। तर आणि त्यानंतर ज्या दुसऱ्या TCSचं एक्झाम आहे, जसं पुणे आयुक्त महिला बाल कल्याण आयुक्तालय पुणे यांची एक्झाम आहे, समाज कल्याण विभागची एक्झाम आहेत आणि लेखा व कोशा विभाग भरती यांच्या एक्झाम आहे। तर त्या एक्झाम पॅटर्न असा राहणार आहे। त्यामध्ये अभ्यासक्रम काय दिला होता, मराठी व्याकरण, इंग्रजी ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D। तर पहिल्या ग्रुप A मध्ये मराठीचे 6 प्रश्न राहणार आहेत, इंग्रजीचे 6 प्रश्न, सामान्य ज्ञान 6 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 7 प्रश्न। त्याला 25 प्रश्न असणार आहे, 25 मिनिट असणार आहे। तसंच इतर जे विभाग आहेत ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D, त्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं राहणार आहेत। म्हणजे प्रत्येक 4 विभागामध्ये 25-25 प्रश्न राहणार आहे। आधी यामध्ये कसं राहायचं, मराठीचे प्रश्न वेगळे, इंग्रजीचे वेगळे, सामान्य ज्ञानचे वेगळे आणि बुद्धिमत्ताचे वेगळे, असं म्हणजे प्रश्नांचा क्रम राहत होता। पण आता तसं राहणार नाही, सगळे प्रश्न म्हणजे एकत्रच राहणार आणि म्हणजे ग्रुप A मध्ये 4 विषयांचा समावेश असणार, ग्रुप B मध्ये सुद्धा 4 विषय, ग्रुप C मध्ये 4 विषय आणि ग्रुप D मध्ये सुद्धा
चारही विषय म्हणजे ह्या टायमिंगनुसारच म्हणजे 25-25 मिनटाचा इथं टायमर म्हणजे असणार आहे. म्हणजे 25 मिनिट संपले की ग्रुप म्हणजे जसं ए ग्रुपचे प्रश्न सॉल्व करत असताना 25 मिनिट झाले, त्यानंतर ग्रुप बी सुरू होणार, नंतर मग ग्रुप सी आणि नंतर ग्रुप डी अशा पद्धतीचे ते टायमिंग त्यांचं सेट केलेला राहील. म्हणजे आपल्याला कधी असं म्हणजे इकडचे आधी ह्या विषयाचे प्रश्न सोडून घेणार, मग नंतर दुसऱ्या विषयाचे असं करता येणार नाही. चारही विषयाचे प्रश्न आपल्याला सोबतच सॉल्व करावं लागणार आहे. अशा पद्धतीने म्हणजे ग्रुप पॅटर्न लागू करण्यात आलेले आहे. नवीन पद्धती आहे. ग्रुप वाईज टायमिंग लावण्यात आलेलं आहे. 100 प्रश्न 100 मिनिट राहणार आहेत. 100 प्रश्नाला 100 मिनिट. ह्या इतर एक्झामसाठी लक्षात घ्यायच्या परीक्षेचे स्वरूप अशा पद्धतीने राहील. आणि आता अंगणवाडी मुख्य सेविका मग केव्हा होईल? आता कसं एक्झामचं म्हणजे कशा पद्धतीचं एक्झामचा पॅटर्न कसा राहील, त्यामध्ये ग्रुप टायमर वगैरे राहणार आहे, हे आपल्याला अपडेट नवीन मिळाली आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत आपल्याला एक्झाम डेट कळून जाईल आणि त्यानंतरच्या आठवड्यामध्ये हॉल तिकीट येईल आणि 15 फेब्रुवारीपर्यंत तरी एक्झाम होऊ शकते असं माझा अंदाज आहे. आता माहीत नाही, पण आता अपडेट येत आहे. आदिवासी विभागाच्या पण इतर उरलेल्या एक्झाम व्हायच्या आहेत. आदिवासी विभागाच्या झाल्या की मग आपल्या ICDSच्या एक्झाम म्हणजे अंगणवाडी सुपरवायझरची एक्झाम होऊ शकते असं मला वाटते. आता माहीत नाही, पण तशाच पद्धतीने होईल. 15 फेब्रुवारीच्या मागे पुढेची एक्झाम होऊ शकते असा अंदाज आहे. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी सरळ सेवेचा अभ्यास करत आहे किंवा MPSC इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे त्यांना पण म्हणजे व्हिडिओबद्दल सांगा, कारण त्यांच्या पण ओळखीमध्ये कोणी हा फॉर्म भरला असेल तर त्यांना पण ही महत्त्वपूर्ण माहिती होऊन जाईल. तसं मी टेलिग्राम चॅनलला आणि अंगणवाडी मुख्य सेविका जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यालासुद्धा मी काल रात्रीलाच ही माहिती दिलेली आहे. आज मला दिवसाला वेळ मिळाला नाही त्यामुळे ही यूट्यूबला ही माहिती दिली नाही, पण आता मी देत आहे. कारण काहीकडून ही काही लोकांना म्हणजे काही म्हणजे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना ही माहिती माहीत झाली नसेल तर त्यांना पण ही माहीत होऊन जाईल, म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.